देवकुंड धबधब्यात काल दुपारी बुडून मृत्यू झालेल्या 2 तरुणांचा आज मृतदेह दुपारी हस्तगत. पोलीस आणि सह्याद्री वन्यजीव संरक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या अथक प्रयत्नानं दोन्ही मृत्यूदेह 80 फूट डोहातून बाहेर काढण्यास यश. दोन्ही मृतदेह संविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात माणगावकडे रवाना. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यावर पुन्हा काल दुपारी दुर्दैवी घटना घडली. पुणे येथून देवकुंड धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या 21 पर्यटकांच्या गटातील 2 तरुणांचा पाण्याचा अंदाज चुकवल्यानं धबधब्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक स्थानिक बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. काल संध्याकाळी अंधार झाल्यामुळे मृतदेह शोधकार्य थांबवण्यात आलेला. सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आलं. देवकुंड धबधब्याखालील जवळपास 70 ते 80 खोल डोहातून अथक प्रयत्नानंतर विष्णू ढोके हिंगोली व गोपाळ रामराव राठोड नांदेड या दोघांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात माणगाव इथं रवाना करण्यात आले. विशेष म्हणजे देवकुंड धबधबा हा पावसाळ्यात अत्यंत धोकादायक बनत असल्यानं प्रशासनानं इथं प्रवेशावर निर्बंध घातलेले असतानाही पर्यटक मोठ्या प्रमाणात धबधब्यापर्यंत पोहोचत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. त्यामुळे निर्बंधाची प्रभावी अंमलबजावणी होते का असा प्रश्न उपस्थित होतोय. दरवर्षी अशा प्रकारच्या दुर्घटना घडत असतानाही सुरक्षेच्या उपाययोजना, पर्यटकांवर नियंत्रण आणि संबंधित यंत्रणांकडून प्रभावी देखरेख याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या घटनेनंतर देवकुंड परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये. उपसंपादक रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पुरार, रायगड. काल दिनांक 12 जुलै रोजी दुपारी 2 ते 3च्या दरम्यानमध्ये देवकुंड या ठिकाणी काही पर्यटक आले होते. त्यातील 2 पर्यटक हे पाण्याच्या ओघामध्ये त्या ठिकाणी बुडून त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच तिथले स्थानिक नागरिक असतील, शेलारमामा टीम असेल, त्या ठिकाणी जाऊन शोधकार्य करत होते. परंतु रात्रीचा अंधार झाल्याने शोधकार्य पूर्णपणे बंद करण्यात आले. आज 13 जुलै रोजी पुन्हा एकदा ऑपरेशन स्टार्ट केलं. आज साधारणपणे आपण सकाळी 10 वाजता ऑपरेशन स्टार्ट केलं. 10 वाजता त्या ठिकाणी जाऊन साधारण 2 तासाचा ट्रेक आहे, तो ट्रेक पार करून त्या ठिकाणी आधुनिक उपकरणाचा वापर करून, जे अंडर वॉटर कॅमेरेज असतात त्यांचा वापर करून त्या ठिकाणी अवघ्या आपण 10 मिनिटांमध्ये त्या दोन्ही डेड बॉडी होत्या त्या आपण त्या ठिकाणी शोधण्यात आपल्याला यश आलं. तसेच आपण त्या दोन्ही डेड बॉड्या बाहेर पाण्याच्या बाहेर काढून तसंच त्या खडतल जो टेरेन आहे तिथला त्या टेरेनमधनं आपण त्या दोन्ही डेड बॉडी बाहेर काढून आता पोलिसांच्या स्वाधीन केलेले आहेत. जेणेकरून जे आपण पर्यटकसाठी कुठेही जात असतो, निसर्गाचं भान राखून आपल्या स्वतःची काळजी घेतली पाहिजे. येणाऱ्या प्रत्येकाने कुठेही आपला स्वतःचा जीव धोक्यात घालू नये हे प्रयत्न प्रत्येकाने केले पाहिजेत. आणखीन निसर्गाचा आनंद जरूर घ्या, पण असे अपघात होऊ नयेत याची काळजी पर्यटकांनी घ्यावी.